तुमच्या स्वतःच्या इच्छा काही राहून गेल्यात का? चला तर मग ही रील नक्की बघूया. वयाच्या 45व्या वर्षी ठरवलं, आता स्वतःसाठी जगायचं. शाळेला रामराम ठोकला आणि माझ्या बकेट लिस्टची सफर सुरू झाली. लहानपणापासूनची ऍक्टिंगची आवड मला थिएटर पासून थिएटर पर्यंत घेऊन गेली. 3 वर्षात आयुष्य बदललं आणि मग शब्दांनी हात धरला. शेर, शायरी, कविता लिहिता लिहिता 100 कवितांचा टप्पा पार केला. त्या कवितांनी दिलेलं हत्तीचं बळ आणि प्रेक्षकांचं प्रेम मला पुढच्या पायरीवर घेऊन आलं. आणि आज मी निघाली आहे माझ्या पहिल्या सोलो ट्रिपला, नांदेड गुरुद्वाराच्या यात्रेला. सकाळी डोळे उघडले तेव्हा खिडकीतून दिसत होती हिरवीगार शेतं, पांढऱ्या शुभ्र कापसांची बोंड, गावं आणि जाता जाता बदलणारी प्रत्येक जातकुळी. कॉफीचा कप हातात घेत मी स्वतःलाच हळूच म्हटलं, झाली ग बाई सुरू तुझी सोलो ट्रिप. नांदेड उतरल्यावर गोल्डन घुमट आणि नक्षीकामाने सजलेलं शहर पाहत यात्री निवासला पोहोचले. एकट्या बाईला रूम मिळत नाही म्हणे. 4 तासांच्या प्रयत्नानंतर शेवटी रूम मिळाली. पाठीवरची बॅग ठेवून आधी पेटपूजा केली आणि 2 तासांची छोटी विश्रांती घेतली. फ्रेश होऊन गुरुद्वारात पोहोचले. मी चप्पल पॉलिश केली आणि प्रत्येक जोडी चप्पल जणू मला त्यातल्या माणसाचं जीवन सांगत होती. ते क्षण मनाला भावले, डोळ्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. संध्याकाळी दर्शन घेऊन ठरवलं, उद्या सकाळी 6:30ला आरतीला पोहोचायचं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात गुरुद्वारात झाली. रात्रीची सेवा, सकाळची सोनेरी आरती, पांढऱ्या शुभ्र वातावरणात हिरवी झाडं, बकुळीची फुलं, बकुळीची लाल चुटूक फळं आणि शांत सूर्यकिरणे. प्रत्येक क्षण जणू स्वर्गीय. सेवा करताना, भक्तांबरोबर बसून कांदे, बटाटे, भाजी कापताना अनुभवलेल्या शांतीने मन भारावून गेलं. मग गोदावरी घाटाच्या शांत पायऱ्यांवर डायरी उघडली आणि वातावरणात मिसळलेल्या पक्ष्यांचा आवाज, लाल सूर्य आणि पाण्यावर उडणारा बगळा मला घेऊन गेला. या सोलो ट्रिपचा खरा अनुभव होता. माझ्या फॅन्स बरोबर फोटो सुद्धा काढले आणि बाजारातील छोटी छोटी दुकानं, फुललेली सप्तपर्णी आणि रस्त्यावर ऐकू येणारी गाणी पाहत मी एक्सप्लोरिंग सुरू केलं. तिसरा दिवस आणि सोलो ट्रिपचा शेवटचा. संध्याकाळी माझी गाडी होती म्हणून मी थोडं चिंतन आणि मनन करायचा निर्णय घेतला. मार्केट, गुरुद्वारा, लंगर, शीख कल्चर एक्सप्लोर करता करता आम्ही स्वतःलाच एक्सप्लोर करत होते. संध्याकाळी प्लॅटफॉर्मवर पोहोचले आणि देवगिरी एक्सप्रेस पकडली. लंगरहून मिळालेला प्रसाद, रोटी, अचार खात खात स्टेशन सोडत पुढे निघाले. रात्रीचा चंद्र पाहत प्रसन्न चेहऱ्याने मी पहाटे घरी पोहोचले.